गॅस हा फार चिकट झालाय. अहो, दिवाळी फराळ करायला सुरुवात केली आहे. मग दिवाळी फराळ म्हटलं तर किचनमध्ये पसाराच पसारा होतो. पण ते फराळ बनवल्यानंतर जी गॅसची हालत होते ना, तर ती बघण्यासारखी असते. मग अशा वेळेस काही बेसिक टिप्स फॉलो करायच्या किंवा तो गॅस कशा पद्धतीने साफ करायचा याचा खूप मस्त असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ना जास्त तामझाम करण्याची गरज, अगदी कमी याच्यात आपला गॅससुद्धा साफ होणार आहे. कारण ऑलरेडी फराळ बनवून आपण एवढं थकलेलो असतो. मग अशा वेळेस पटकन जर आपला गॅस साफ झाला तर किती भारी होईल ना. सगळ्यात प्रथम जर तुमची ग्लासची शेगडी असेल किंवा मग स्टीलची असेल तर सगळ्यात प्रथम तुमचं गॅसचं काम झाल्यानंतर जे काही रेग्युलेटर आहे ते बंद करायचं. ग्लासची शेगडी असेल तर ती रूम टेम्परेचरवरती येऊ द्या. लगेच त्यावरती पाणी वगैरे टाकायचं काहीच गरज नाही आहे. आणि जेव्हाही तुम्हाला गॅस हा डीप क्लीन करायचा आहे तेव्हा तो फक्त 3 ते 4 महिन्यातून एकदा करावा, म्हणजे त्यावरती पाणी घालावं. आता बघा, फराळ बनवून अगदीच आपण थकलेलो असतो. मग अशा वेळेस खालची जी काही साईड आहे ती क्लीन करायची गरज अजिबातच नाही आहे आणि अशा पद्धतीने पाणी टाकायची सुद्धा गरज नाही आहे. तर काय करायचं, एका बकेटीमध्ये तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे. कोमट पाणी नाही म्हणायचे, थोडंसं गरम, जेवढं तुम्ही सहन करू शकणार तेवढं. हवं तर बेकिंग सोडा घालू शकता, स्किप करू शकता. वॉशिंग पावडर म्हणजेच निरमा तुम्हाला घालायचा आहे. बाकी यामध्ये काहीही टाकायची गरज नाही. बर्नर आणि आपलं जे काही स्टँड आहे ते कसे स्वच्छ करायचे यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. सुती कपडा घ्यायचा म्हणजे गॅस खूप छान स्वच्छ होतो. आता गॅसवरती आपण फराळाचं बनवलंय किंवा फार चिकट झाले तर अशा वेळेस कोरडा कपडा घेऊन आधी गॅसवरती जो काही कचरा पडलेला आहे किंवा अन्नाचे काही दाणे पडले आहेत ते साफ करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने पाणी न टाकता तुम्हाला व्यवस्थितरित्या जो आहे तो पुसून घ्यायचा आहे. आता आपला गॅस कशा पद्धतीने डीप क्लीन करावा यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळणार आहे. आता जर फार चिकट झाला असेल तर घासणी घेऊन तुम्ही अशा पद्धतीने फक्त घासून घ्यायचं आहे, पण त्यावरती नंतर पाणी टाकायचं नाही. आता मी जो आहे इकडे गॅस डीप क्लीन करत होते म्हणून यावरती मी पाण्याचा वापर करत आहे, पण मी जे ओरली सांगत आहे त्याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या. त्याचबरोबर जर तुपाचे आणि तेलाचे डाग झाले असतील तर आपण गरम पाणी घेतल्यामुळे ते लवकर निघण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला घासणीची गरज पडत नाही. जर तुम्हाला बाकीच्याही गोष्टी साफ करायच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही ह्याच पाण्याने साफ करू शकता. आता आपलं जसं काही जी शेगडी आहे ती घाण होते त्याचप्रमाणे खालचा जो एरिया आहे गॅस ओटा असेल तो सुद्धा आपला घाण होतो. मग तो सुद्धा अशाच पद्धतीने साफ करायचा. आता फराळ म्हटलं किंवा सणवारं म्हटली तर आपल्याला गॅस हा जास्त लागतोच. आपल्याला काही एकच पदार्थ बनवायचा नसतो, आपल्याला भरपूर पदार्थ बनवायचे असतात आणि भरपूर क्वांटिटीमध्ये बनवायचे असतात. मग अशा वेळेस आपल्याजवळ एक्स्ट्रा सिलेंडर, जे 2 सिलेंडर असतात ते भरलेलं असायलाच हवं. कारण बऱ्याचदा आपल्या घरी पाहुणे आलेले असतात. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा सिलेंडर संपायचं नाही तेव्हा ऐन टायमावरती सिलेंडर संपतं. माझ्यासोबत तर असं नेहमी होतं. तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता बघा, डीप क्लीनिंग म्हटलं तर गॅसचा एक पार्ट मी इकडे स्वच्छ केलेला आहे. आता डीप क्लीन कसं करायचं डिटेल स्टेप बाय स्टेप आपण बघितलेच, पण आज आपण काही टिप्स बघणार आहोत. आता तुम्हाला सिलेंडर हे जास्त काळ टिकण्यासाठी काय करायचं याच्या बेसिक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते. जेवढं तुमचं भांडं आहे त्या भांड्याच्या एवढंच जे आहे तुम्हाला फ्लेम ठेवायचे. म्हणजे आपण अति जास्त फ्लेम करून ठेवतो आणि ते भांड्याच्या बाहेर फ्लेम येते. मग अशा वेळेस आपला गॅस वाया जातो. जर कोणत्याही गोष्टी मध्यम आचेवरती होत असेल तर मध्यम आचेचाच वापर करावा. अशाने आपला पदार्थसुद्धा खूप रुचकर बनतो. ज्या गोष्टी किंवा जे पदार्थ आपल्याला तळायचे आहेत मंद आचेवर तर मंद आचेवर तळावेत, जेणेकरून ते पदार्थ करपत नाही आणि चव द्विगुणित होते. त्याचबरोबर आपले जे काही दिवाळीचे फराळ आहेत हे आपल्याला नेहमी मंद आचेवर आपण बनवले किंवा मध्यम आचेवर बनवले तर खरंच चविष्ट होतात. ही बोनस टिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता जेव्हाही तुम्ही हे पदार्थ वगैरे सगळे बनवता आहात तर काय करायचं, आजूबाजूला ना थोडासा न्यूजपेपर वगैरे अंथरायचा. म्हणजे जर काही कचरा वगैरे सांडलाच असेल, आपण जे काही पदार्थ बनवतोय त्यामधलं जर खाली काही सांडलं तर न्यूजपेपरमधून आपण अलगदरित्या जे आहे त्यावर सांडल्यामुळे न्यूजपेपर काढून नंतर फेकून देऊ शकतो. आता न्यूजपेपर अगदीच गॅसच्या शेगडीच्या खाली टाकायचा का? तर बिलकुल नाही. गॅसच्या शेगडीच्या बाजूला जिथे जिथे तुम्ही ते वापरणार आहात बाकीच्या जी काही जागा आहे तिथे ठेवायचा. कारण कितीही नाही म्हटलं तर गॅस म्हटल्यावर फ्लेम चालू असणार आहे, नकळत एखाद्या वेळेस काहीही होऊ शकतं. म्हणून जिथे जिथे तुम्ही वापरणार आहात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला चिवडा बनवायचा आहे तर प्लेट घेतली आहे तुम्ही मोठी तर त्याच्या खाली न्यूजपेपर वापरायचा. अशा पद्धतीने बेसिक टिप्स फॉलो करायच्या.
त्यानंतर गॅसचा वापर झाल्याबरोबर गॅस स्वच्छ करून घ्यायचा, जेणेकरून त्यावरती जर काही सांडलं असेल ते पुन्हा ड्राय होऊन पुन्हा जास्त कष्ट घेतल्यापेक्षा लगेच जर साफ केला, तर जर तुम्ही थोडाफार आराम करत असाल आणि पुन्हा येऊन मग भांडे वगैरे तुम्हाला घासायचे असेल, तर तुमचं एक टेन्शन मिटलेलं असतं, ते म्हणजे की आपला गॅस साफ आहे आणि तुम्हाला अजून उत्साह येतो आणि तुमच्या मनामध्ये असं वाटतं की अरे चला आपला गॅस साफ झाला आहे, आता आपल्याला फक्त भांडी घासायची आहेत. अशा पद्धतीने बेसिक टिप्स तुम्हाला फॉलो करायच्यात. आणि सणवार म्हटली तर गॅस घाण होणारच आहे, गॅस ओटा घाण होणारच आहे. पण जर तुम्ही एखादा पदार्थ बनवला आणि पटकन जर त्यावरचं जर बनवत असताना काही सांडलं असेल आणि पटकन पुसलं, तर अशा वेळेस गॅस शेगडीसुद्धा स्वच्छ राहते आणि खालचा ओटासुद्धा स्वच्छ राहतो. एकदाच तुम्ही किचनमध्ये गेल्यानंतर एकदाच जर सगळे पदार्थ बनवले आणि एकदाच जर गॅस जर साफ केला, तर हे सुद्धा चालू शकतं. तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचं तसं करू शकता. पण एखाद्या वेळेस काही सांडलं असेल आणि नंतर तुम्हाला असं वाटत असेल की सगळं बनवल्यानंतर करूया, तर तसं करू नका. मग ते जे काही सांडलेलं आहे ते पुन्हा करपत जातं आणि मग निघण्यास खूप वेळ लागतो. सो अशा वेळेस जर काही लिक्विड किंवा भाजी सांडली असेल तर ती तेव्हाच पुसावी. अशाने आपला गॅस खूप स्वच्छ राहतो. आता आला प्रश्न, जेव्हाही आपण गॅस ओटा आणि गॅस शेगडी साफ करत आहोत, तर कोरडा कचरा जर आपण बाजूला काढून घेतला, तर नंतर जो काही धुण्यासाठी म्हणा किंवा पुसण्यासाठी आपण जो गॅस ओटा घेतोय किंवा गॅस शेगडी घेतो आहे, ती पटकनशी साफ होते. गॅस शेगडी साफ केली, गॅस ओटा साफ केला, पण मागची भिंत मात्र बिलकुल साफ करायचं विसरायचं नाही. कारण जे काही फोडणी दिली आहे, पदार्थ बनवले, त्यांचे सगळे थेंब मागे उडलेले असतात आणि अशा वेळी ते दिसायला सुद्धा चांगलं दिसत नाही आणि ते फार चिकट झालेलं असतं. त्यामुळे सणवार असो किंवा कितीही स्वयंपाक केला असला तरी एक हात मारायला काहीच हरकत नाही, आपलेच कष्ट वाचतात. बघता बघता माझा गॅससुद्धा इकडे साफ झालेला आहे. तुम्हाला ज्या काही मी बेसिक टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या फॉलो करायच्या आहेत. आता गॅस शेगडी तर मी तुम्हाला सरळ सांगितलं की तुम्हाला फक्त पुसून घ्यायची आणि 3 ते 4 महिन्यातून एकदा डीप क्लीन करायची. आता सणवार म्हटले तर गॅस शेगडी प्रचंड घाण होते. मग अशा वेळेस तुम्ही रोज न करता 1-2 वेळेस ही अशा पद्धतीने पाण्यानं धुतली तरी चालेल. पण शक्यतो तुम्ही जर पुसून घेतली आणि मी ज्या टिप्स सांगितल्या त्या तशा पद्धतीने केलं तर खूप छान निघते. पण मात्र आपला जो काही गॅस ओटा आहे तो आता एवढे आपण पदार्थ बनवले चिकट होतो, तर तो व्यवस्थितरित्या घासणीने घासून आणि अशा पद्धतीने पाण्यानंच धुवावा. पुसून घेतल्यापेक्षा असं केलं तर तो त्याच्यावरती जे काही पांढरट डाग झालेले असतात, चिकटसर तर जमा झालेला असतो, तो कुठेतरी निघतो. सो तुम्हाला ही बेसिक टिप मला द्यावी वाटली. आणि सणवाराला आपल्या घरी मस्त काहीतरी छान बनतच असतं, जसं की पुरणपोळी असेल आणि मग अशा वेळेस आपल्याला थोडं का होईना खाली तेल वगैरे तूप म्हणा सांडलेलं असतं. मग अशा वेळेस हा जो काही गॅस ओटा आहे हा आपण जर व्यवस्थितरित्या घासून आणि नंतर पाण्याने धुवून घेतला तर तो चकचकीत निघतो. आता ज्या पद्धतीने आपण गॅस शेगडी घासलेली आहे, गॅस ओटा घासलाय, त्याच पद्धतीने आपल्याला जे काही बर्नर आहेत ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचे की ते व्यवस्थित आहेत की नाही. जर ते बर्नर व्यवस्थित नसेल तर एकदा जुना टूथब्रश असेल त्याने स्वच्छ करून घ्यावे. त्याचबरोबर हे स्टँड जर खूप चिकट झाले असेल ते एकदा साबण वापरत असणार किंवा डिशवॉश लिक्विड वापरत असणार त्याने स्वच्छ करून घ्यावे. आणि बर्नरसुद्धा तसे स्वच्छ केले तरी चालेल. व्यवस्थितरित्या गॅस साफ होतो. सणासुदीला तुम्ही सगळं करा, पण तुमचा गॅस शेगडी मात्र अशा पद्धतीने साफ करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असणार तर पटकनचं लाईक करा आणि हो फॉलो नक्की करा. जर याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही टिप्स असतील कमेंट करून नक्की सांगा. बघता बघता माझा गॅस ओटा आणि गॅस शेगडी पूर्ण साफ झालेली आहे आणि मागची भिंतसुद्धा सगळी साफ झालेली आहे आणि एक पार्ट आपण साफ केलेला आहे. सो तुम्हीसुद्धा तुमची गॅस शेगडी अशा पद्धतीने साफ करा. काहीही तुम्हाला शंका असेल तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.